सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आजच्या स्वार्थी युगातही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण येवल्यात पाहायला मिळाले। रस्त्यात सापडलेले 5,500 रुपये रोकड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड असलेले पाकिट धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी मूळ मालकास परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलाय। 2 दिवसांपूर्वी फेरफटक्यासाठी गेले असता झळके सरांना हे पाकिट सापडले होते। त्यांनी तात्काळ सोशल मीडिया आणि शहरातील फलकांवर याबाबत माहिती दिली। या आव्हानानंतर हे पाकिट गंगा दरवाजा भागातील मजूर गुरु अर्जुन भालेराव यांचे असल्याचं निष्पन्न झाले। भालेराव हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात। कष्टाचे पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे हरवल्याने ते हवालदिल झाले होते। समाजसेवक प्रभाकर झळके सर यांनी खात्री पटवून भालेराव यांना पाकिट सुपूर्द केले। यावेळी मयूर पारवे, गोपी दाणे, दत्ता कोटमी, सुनील कपाळे, आशिष अंगाईकर, अन्नू पावटेकर, मंगेश पैठणकर उपस्थित होते। कष्टाची कमाई सुखरूप परत मिळाल्याने भालेराव यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। व्यंगचित्रकार समाजसेवक प्रभाकर झळके सर यांच्या या कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होते। आम्ही आपल्या येवले शहरामध्ये आमच्या धडपड मंचतर्फे हरवले सापडले हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवित असतो। या उपक्रमाला आम्ही गावामध्ये जाहीर केलेलं असतं की जर कोणाला कुठली वस्तू हरवली तर ती आमच्याकडे आणून द्या, आम्ही मालकाचा योग्य तो तपास करून त्याला त्याच्या स्वाधीन करू। याप्रमाणे हरवले सापडले या शीर्षकाखाली आम्ही बोर्ड लिहित असतो आणि मग तो बोर्ड वाचून कोणीतरी येतो, त्याची वस्तू आम्ही त्याला परत करतो। याचप्रमाणे मी सकाळी हिंडत असताना मला रस्त्याने जाताना एक पैशाचं पाकिट सापडलं आणि ते आल्यानंतर मी आपल्या नेहमीप्रमाणे हरवले सापडले हा बोर्ड लिहिला आणि ज्याची वस्तू असेल त्यांनी ती घेऊन जावे असं त्यात आव्हान केलेलं असतं। याप्रमाणे ह्या वस्तू माझ्याकडे येतात। आता पाहतो आम्ही किटकेजांच्या सायकली, किल्ल्या, सोन्या चांदीचे दागिने या वस्तू आम्ही आलेल्या त्या परत केल्या। एवढंच नाही तर हे रस्त्यात एखादा कोणी मुलगा हरवलं तर ते सुद्धा आमच्याकडे आणून देतात। त्या पालकाचा शोध घेऊन आम्ही त्यांना ते देत असतो। एकदा तर एकाने स्टील कपाटाच्या मोठ्या चाव्या आणून दिल्या, त्याचा आम्ही पुन्हा बोर्ड लिहिला आणि शोध घेतल्यानंतर कळालं की ते भुजबळ साहेबांचे सचिव लोखंडे साहेब त्यांच्या त्या किल्ल्या होत्या, त्यांना त्या परत दिल्या। ह्या वस्तू ज्यांना आम्ही परत देतो त्यांना मोठं समाधान वाटतं आणि त्यांना समाधान पाहिलेलं पाहून त्यांना आनंद म्हणून आम्हाला समाधान होतं। म्हणून ह्या वस्तू आम्ही हा उपक्रम राबवित असतो। असाच उपक्रम याप्रमाणे आम्ही बोर्ड लिहिला आणि हे पाकिटाचा बोर्ड लिहिल्यानंतर गुरु अर्जुन भालेराव हे आलेत आणि त्यांच्या सापडलेल्या नोटा त्यांना आम्ही हे परत केल्या। याचा त्यांना आनंद होतो, समाधान वाटतं। गरीब आहे बिचारे, एवढे पैसे सापडले, त्यांना आनंद होतो। असंच ज्याच्या वस्तू आम्ही त्याला दिलं त्याचा आनंद पाहिल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं। हे आम्ही असं बरेच वर्ष गेल्या 30 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवित आहे। असाच उपक्रम इतर गावीसुद्धा साजरा केले जावं अशी आमची इच्छा आहे। धन्यवाद। गुरु अर्जुन भालेराव, माझं पाकिट हरवलं तर मी पोलीस स्टेशनवरून जाऊन आलो होतो। इकडं मला सोनागली मी इकडून चाललो होतो, दादाला सापडलं। गरीबाला त्यांचे आभारी करतो मी यांना। मी अजून इथून पुढं कोणाचं काय असन मला पण कधी सापडलं दादाकडे आणून देऊ शकते। काय किती पैसे 5,500 रुपये, लायसन, ड्रायव्हिंग लायसन, ATM कार्ड, सगळ्या वस्तू बराबर आहे माझ्या व्यवस्थित। त्यांना धन्यवाद, यांना सरांना धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन रखारे, येवला। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा। कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान।
येवला शहरात महिलांच्या स्वसंरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने विशेष लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलंय। या उपक्रमाला येवला परिसरातील महिला आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। आजच्या काळात महिलांची सुरक्षा हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला जातोय। याच पार्श्वभूमीवर महिलांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सुजाता गुप्ता आणि रागिणी देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय। या शिबिरात महिलांना लाठीकाठी चालवण्याचे शास्त्रोक्त कौशल्य मोफत शिकवली जात आहे। गोव्याहून आलेले तज्ज्ञ प्रशिक्षक निरंजन चोळणकर हे या प्रशिक्षणाचे धडे देत असून लाठीचे विविध वार आणि स्वसंरक्षणाचे तंत्र हे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत आहे। शिबिराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली। भगिनींनो, श्री शक्ती जागवा, रणरागिणी बना या घोषवाक्याने महिलांमध्ये नवा उत्साह संचारलाय। केवळ शारीरिक व्यायामच नव्हे तर संकटकाळी धैर्याने कसे सामोरे जावे याचा आत्मविश्वास या प्रशिक्षणातून महिलांना मिळतोय। या स्तुत्य उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीतर्फे आनंद शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। तसेच हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी सौ सुजाता गुप्ता, हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे। हा 4 दिवसीय उपक्रम महिलांसाठी इथे घेण्यात आला आहे। इथे कराटे, त्यानंतर नानचाकू आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे। यामध्ये मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल, स्वतःचं रक्षण स्वतःच आपल्यालाच करायचं आहे, इतर कोणी आपल्याला बचावासाठी येणार नाही, हे इथे शिकवलं गेलं आहे। त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या कथा, राणी लक्ष्मीबाईंचं शौर्य, संभाजी महाराजांचं शौर्य हे इथे शिकवण्यात आलं आहे। युद्ध स्थितीमध्ये किंवा युद्धाच्या त्या भूमीवर आपण कसं असायला पाहिजे, आपलं गांभीर्य कसं असलं पाहिजे, हे इथे खूप तळमळीने दादांनी इथे शिकवलं आहे। आणि इथले आलेल्या सगळ्या महिला आणि मुलींनी छान असा प्रतिसाद दिला आहे। खूप छान पद्धतीने ते शिकून घेत आहे आणि पुढेही शिकण्याची त्यांची इच्छा आहे। त्यासाठी आपण येवला इथे दर रविवारी प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत। तर यासाठी आवाहन करण्यात येत आहे की येवल्यातील सगळ्या मुली आणि महिलांनी येथे यावं आणि हे स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावं, अशी सगळ्यांना विनंती आहे। नमस्कार, मी कुमारी रागेश्री देशपांडे, हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आपल्या येवला शहरामध्ये युवतींसाठी आणि महिलांसाठी शौर्य जागृती शिबिराचं आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं। आज आपण भारतभरामध्ये बघत आहोत की युवतींवर आणि महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांची संख्या वाढत आहे। छेडछाड, बलात्कार, लैंगिक अत्याचार अशा अनेक घटना आपण प्रतिदिन वृत्तपत्रामध्ये वाचत असतो। प्रत्येक स्त्री ही या अत्याचाराला बळी पडते आणि हा अन्याय अत्याचार सहन करत असते। पण आता ती वेळ संपली आहे। भारतातील प्रत्येक स्त्री ही रणरागिणी बनली पाहिजे, ती एक योद्धा बनली पाहिजे। यासाठी हिंदू जनजागृती समिती संपूर्ण भारतभरामध्ये युवतींना आणि महिलांना विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचं कार्य करते। त्याच अनुषंगाने आपल्या येवला शहरामध्ये तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी या 4 दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं। यामध्ये आपण कराटे, लाठीकाठी, नानचाकू आणि वेगवेगळे तंत्र इथे आपण शिकवलेले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येवल्यातील युवती आणि महिला या शिबिरामध्ये सहभागी झाल्या होत्या। त्याचबरोबर शारीरिक प्रशिक्षणाबरोबरच आपलं आत्मबळ आणि मनोबळ सुद्धा वाढणं आवश्यक आहे। त्यासाठी धर्माचरण कसं करायचं, नामस्मरणाचं महत्त्व कसं काय आहे, साधना करून आपण आपलं आत्मबळ कसं वाढवलं पाहिजे, हे सुद्धा या ठिकाणी आपण शिकवलेलं आहे। आणि इथून पुढे सुद्धा आपण येवल्यामध्ये दर आठवड्याला रविवारी सायंकाळी 2 तास विनामूल्य या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गांचं आयोजन महिलांसाठी आणि युवतींसाठी करणार आहोत। मी सर्वांना आवाहन करते की आपण अधिकाधिक संख्येने या स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ करून घ्यावा आणि घरातील प्रत्येक स्त्री आता जिजामाता, रणरागिणी, झाशीची राणी बनली पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। मी आवाहन करते की मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं। नमस्कार। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर व धंद्यावर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले. या अनुषंगाने धडक मोहीम राबवत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेला एक मोठी कारवाई करण्यात यश आले. मुंबई आग्रा महामार्गावर नगावपारे येथील हॉटेल साई किशन जवळील सर्व्हिस रोडवर एक तरुण दहशत माजवण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सापळा रचून राहुल पांडुरंग पाटील याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40,000 रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस असा एकूण 41,000 रुपयांचा बेकायदा मुद्देमाल आढळून आलाय. या प्रकरणी आरोपीवर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे आणि पोलीस अंमलदार पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर व मयूर पाटील यांनी ही धडक कामगिरी पार पाडली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मोठा दणका बसला असून बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं यातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरात एका पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. सदर कारवाईत बनावट विदेशी दारूचे बॉक्स तसेच स्पिरिट, विविध रसायनांच्या रिकाम्या बाटल्या व स्टिकर असा सुमारे 1,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबिका नगरात असलेल्या हॉटेल चंडिकाच्या पाठीमागे एका पत्राच्या शेडमध्ये इम्पेरियल ब्ल्यू विदेशी बनावट दारू तयार करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाच्या सहाय्याने सदर ठिकाणी छापा टाकून रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे याला ताब्यात घेतला असून सदर बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून विदेशी बनावट दारू, स्पिरिट, विविध रसायने व खालील बाटल्या, स्टिकर असा सुमारे 1,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दिनांक 9 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चंडिका हॉटेलच्या मागे अंबिकानगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे. त्या ठिकाणी इम्पेरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे. त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पेरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे. ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे यासुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे. याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का, त्याचा तपास सुरू आहे. तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारे
हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक येथील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर महिला अत्याचाराचे आणि संपत्ती बळकावण्याचे तब्बल 16 गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोपीवर तातडीने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी आक्रमक मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे। धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोटे यांनी या प्रकरणावरून प्रशासनासह राजकीय नेत्यांवरही ताशेरे ओढले। या संवेदनशील प्रकरणाचा वापर काही राजकीय नेते केवळ पॉलिटिकल ब्लॅकमेलिंगसाठी करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय। मोक्का लावल्यास या भोंदूबाबाला पाठीशी घालणारे आणि त्याला मदत करणारे अनेक पांढरपेशे चेहरे उघडकीस येतील असा दावा करत गोटे यांनी राज्य सरकारला खरोखरच या प्रकरणात न्याय द्यायचा आहे की जुन्या प्रकरणांप्रमाणे हे प्रकरणही तडकून टाकायचे आहे असा परखड सवाल उपस्थित केलाय। आता याच्या भोंदूबाबा एकूण 16 केसेस दाखल झाले आहे। काल 8 झाल्या आणि आधी 9 झाल्या होत्या। तर त्यातल्या 16 केसेस या स्त्रियांबद्दल केलेल्या अतिप्रसंगाच्या आहेत आणि एक केस आहे ती त्याच्या संपत्तीबद्दलची आहे। त्याला मोक्का लावायला पाहिजे। मोक्का लावला की ज्यांनी त्याला फोन केले तर ज्यांच्याकडे तो गेला आला काय त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये आरोपी करता येतो काय। आता प्रश्न असा आहे की सरकारला खरंच या प्रकरणामध्ये काही करायचं आहे का? ते आधीची जशी प्रकरणं होती तशी दडपून टाकायची आहे काय। तुम्ही या प्रकरणाचा ब्लॅकमेलिंग राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी उपयोग करू नका। महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या गेल्या 12 वर्षामध्ये एकालाही कुठल्याही गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली नाही काय। या गुन्ह्यामध्ये तर होऊ द्या म्हणजे भोंदू बाबागिरी कमी होईल। आणि हे काय पहिल्यांदा घडत नाही महाराष्ट्रामध्ये। धुळ्यामध्ये भास्कर वाघ प्रकरणामध्ये हे घडलेलं आहे। सगळ्या राजकीय नेत्यांना बाजूला ठेवलं आणि त्या भास्कर वाघला लटकवून दिलं काय। तसं करू नका काय, कारण तुमच्या आताची जी लक्षणं जी आहेत काय ही लक्षणं हे सगळं राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी वापरायचं असं चाललेलं आहे। एखाद्या बाईला अंधाऱ्या गल्लीत गाठायचं, त्या चाकू दाखवायचा आणि विचारायचं स्वखुशीनं का बळजबरीने? ती म्हटलं स्वखुशी होऊन जाऊ दे काय। तसं करू नका। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस व पेट्रोल टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। मात्र प्रशासनाकडून कुठलीही टंचाई नसल्याचं सांगितलं जात आहे। मात्र प्रत्यक्षात मग ही कृत्रिम टंचाई तर नव्हे असा संशयही नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने गॅसच्या सिलेंडर विक्री करण्याचा उद्योग काही करीत असल्याचे डबक्या आवाजात बोलले जात आहे। याकडे प्रशासन लक्ष देऊन कारवाई करेल का असा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे।
सविस्तर वृत्त असं की खडकदेवळा बुद्रुक येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक सुभाष पाटील उर्फ सुभाष बाबा यांनी आपल्या मोबाईलवरून दिनांक 23 मार्च रोजी बुकिंग केलेली असताना त्यांना आज पावतो बुकिंग केलेली गॅस हंडीच मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ते म्हणाले की नेहमीच घरी असतो, असे असताना देखील गॅस एजन्सीचे वाटपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मी घरी नसल्याचं कारण देऊन माझी दिशाभूल करीत आहे. माझी बुक केलेली गॅसची हंडी काळ्या बाजारात विक्री तर केली नाही ना, असा संशय मला येतोय. तरी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन माझ्यासारख्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकास न्याय मिळावा व संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अरे गॅसचं संदर्भात बोलतोय. 23/3ला गॅसचं बुकिंग केलेलं आहे. पहिले KYC केली, मग 23ला बुकिंग केलं. 23/3ला तर देतो म्हणून आजपर्यंत अजून मिळाले नाही. गॅस हंडी मिळाली नाही. गॅसची हंडी मिळाली. त्याच्यानं सांगितलं की त्या तुम्ही घरी नाही, हा सबब चालतात. 24 तास घरी राहून एक कंप्लेंट काही पुकारच करत नाही. तर संशय तो ब्लॅकमध्ये विकतं का काय करतात तेच नाही आजपर्यंत आहे. काय चाललंय असं? प्रशासन तर म्हणतंय की बाबा कुठलीच टंचाई नाही आहे, मग काय सांगाल? प्रशासन म्हणलं तर पण ते नुसतं सांगताय तोंडी, पण ते देत नाही ना. हे कृत्य करताय, लक्ष देत नाही. ते म्हणतात बघ तिथे बी द्यावं लागतं. किती दिवस झाले तुम्हाला आता बुकिंग करून? मला 23/3ला बुकिंग केलेली आहे. आता 6 तारीख आली, तोपर्यंत अजून काहीच नाही. आणि बोलायला गेलो तर तो म्हणे घरी कोण नाही, हा सबब सांगता. प्रत्येकाला सांगतात ते गावात किंवा खेड्यात घरी राहत नाही. हे खोटं बोलताना ब्लॅकमध्ये विकता असं संशय जात होता. 8 किंवा असं 1500-1800 रुपये मिळतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय मागणी कराल तुम्ही? बघ बा तुम्ही टंचाई सांगताय, त्या टंचाई आहे का कृत्रिम बा असं 2 नंबर आहे, हे समजत नाही ना. त्याच्यात हे सांगायचं तर नाही की बा काय कृत्रिम लक्ष द्यायला पाहिजे. बाबा ब्राह्मणे, राहणार खडकदेवळा बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यात गॅसवर चालणारे जे वाहनं आहेत त्यांना गॅस भरण्यासाठी एकही पेट्रोल पंप म्हणजे गॅस पंप उपलब्ध नाही. तो मिळावा ही माझी एक विनंती आहे. आणि जे अवैध प्रकारे जे धंदे चालत आहेत गॅस भरण्याचे, ते बंद करावेत. काय सांगाल? टंचाई जाणवते ग्रामीण भागामध्ये, गॅस टंचाईवर काय बोलाल आपण? जे बुद्धिपुरस्कर गॅस टंचाई निर्माण करतायत त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. प्रशासनाकडे काय मागणी कराल? काय उपाययोजना झाल्या पाहिजे बघ गॅस? सांगतोय ना मी की त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. मी बापू पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोरा तालुक्यामध्ये जी गॅस टंचाई आहे, या गॅस टंचाई ही या ठिकाणी आली कशी? कारण प्रशासक म्हणते की बा गॅसचा साठा हा आमच्याकडे मुबलक आहे, परंतु हा गॅस नेमका ग्रामीण भागामध्ये गोरगरीब लोकांपर्यंत हा त्या ठिकाणी पोहोचत नाही. कारण हे गाडीवाले आहेत, हे गाडीवाल्यांना विचारणा केली असता ते त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तर देतात की तुम्ही नंबर लावला आहे किंवा नाही व तुम्हाला OTP आला आहे किंवा नाही हे देखील तुम्ही तपासा. परंतु ग्रामीण भागामध्ये आज बऱ्याचशा लोकांकडे हा मोबाईल आहे, परंतु त्या मोबाईलमध्ये त्यांना बऱ्याच अशा गोष्टी अशा त्या ठिकाणी त्यांना उमजत नाही. मग हा OPD जर येऊन त्यांना 10-10, 15-15 दिवस होऊन जातात, परंतु त्यांना देखील कळत नाही की आपल्याला या ठिकाणी मोबाईलमध्ये OTP आला आहे किंवा नाही आला आहे. म्हणून हे लोक त्यांचा गैरफायदा घेऊन हे लोक, हे गाडीवाले म्हणा किंवा एजन्सीवाले म्हणा, खाजगी जे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी एकाच वेळे बिना OPD किंवा बिना पुस्तक किंवा बिना गॅसधारक असल्यावर देखील त्यांना 4-4, 5-5 हंड्या एकाच टायमाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. मग या लोकांना 5 हंड्या या ठिकाणी उपलब्ध करून देत असताना त्यांना कुठल्या OTPची आट आहे किंवा पुस्तकाची आट आहे? मला तर या ठिकाणी अशी दाट शक्यता आहे किंवा संशय आहे की या लोकांची त्या ठिकाणी सेटिंग आहे. या सेटिंगच्या माध्यमातून या लोकांना व्यवसाय करण्यासाठी हे लोक या ठिकाणी हंडे उपलब्ध करून देतात आणि ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांची या ठिकाणी पिळवणूक होत आहे. म्हणून या हंड्या ज्या प्रत्येक एजन्सीमध्ये 2 व्यक्ती या लोकांना उपलब्ध करून देत असेल त्याच्यावर देखील त्या ठिकाणी कारवाई करा. जे बिना परवानाधारक या ठिकाणी विक्री करत असेल त्यांच्यावर देखील कार्यवाही करा, अशी माझी प्रशासनाला या ठिकाणी कडकडीची व हात जोडून विनंती आहे.
कारण की गोरगरीब लोकांचे या ठिकाणी भरपूर हाल होत आहेत. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. भारत सरकारच्या जनगणना 2027 प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फील्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. संचालक जनगणना कार्य संचालनालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी जळगाव आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 एप्रिल ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर ग्रामीण व शहरी भागासाठी 120 तसेच जळगाव शहरासाठी 17 अशा एकूण 137 फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी पुणे येथील यशोदा कार्यशाळेतून येथे प्रशिक्षण घेऊन आलेले अधिकारी मार्गदर्शन करीत आहे. प्रशिक्षण प्रत्येकी 40 फील्ड ट्रेनर्सच्या बॅचनुसार आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणाचे सत्र दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होत असून दिनांक 6 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अल्पबचत भवन बैठक हॉल तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव येथील सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. दिनांक 9 ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत अल्पबचत भवन बैठक हॉल तसेच जळगाव शहर महानगरपालिका येथील बैठक सभागृहात प्रशिक्षणाचे पुढील सत्र आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, उपमुख्याधिकारी यावल नगर परिषद RK डांगे, तहसीलदार बोदवड ज्ञानेश्वर सपकाळे तसेच शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख हर्षल किशोर नेमाडे हे मास्टर ट्रेनर म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षणाद्वारे जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रक्रिया अचूक व परिणामकारकरित्या राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात येत असल्याची माहिती जनगणना शाखा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जिल्हा दंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्यासाठी 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमंत हारकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच अप्पर जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत विविध विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील यांना त्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी महसूल प्रशासनातील पोलीस पाटील यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलीस प्रशासनातील जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलीस पाटील यांची भूमिका अधोरेखित केली आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेत पोलीस पाटील यांच्या कर्तव्यांची माहिती दिली आहे. तसेच सहाय्यक महसूल अधिकारी अतुल जोशी यांनी सध्या सुरू असलेल्या जनगणना कामाबाबत मार्गदर्शन केलं. ही कार्यशाळा पोलीस पाटील यांच्या कार्यक्षमता वाढीसाठी उपयुक्त ठरली असून प्रशासन आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
मूर्तिजापूर येथील सालासर रिसॉर्टमध्ये सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या वतीने व्यावसायिकांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले प्रमुख उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी भाषेचा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालंय। हिंदी भाषिक ब्राह्मण समाजातील सदस्यांना कार्यक्रमातून दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। याचबरोबर कॅबिनेट मंत्री दर्जा असलेल्या आशिष दामले यांच्या उपस्थित होत असलेल्या या कार्यक्रमात स्थानिक आमदार तसेच शहराचे प्रमुख नागरिक मानले जाणारे नगराध्यक्ष यांना निमंत्रण न दिल्याने किंवा त्यांना डावलल्याने विविध चर्चा रंगू लागल्या। विशेष म्हणजे मूर्तिजापूर शहरात 950हून अधिक ब्राह्मण समाजाचे बांधव असताना देखील या कार्यक्रमात अत्यल्प उपस्थिती दिसून आली आहे। अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र समोर आलंय। यामुळे हा कार्यक्रम अपेक्षित प्रतिसाद मिळाव्यात अपयशी ठरल्याची चर्चा शहरात रंगत आहे। भाषेचा वाद आणि संघटनात्मक मतभेद यामुळेच उपस्थितीवर परिणाम झालाय का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील काळात त्या वादावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नियोजन होतं आणि आज एक चांगला कार्यक्रम हा ब्राह्मण समाजाचा पार पडला। सर, जेव्हा आपली नियुक्ती होणार होती त्यावेळी तिथले जे ब्राह्मण सभेचे पदाधिकारी आहेत त्यांनीच आपला विरोध दर्शवला होता, त्याबद्दल काही वेळेला काही लोकांना माहीत नसतं की व्यक्ती कशी आहे। भेटल्यानंतर सगळेजण काय काम करण्याची पद्धत बघून सगळ्यांना वाटतं की हा माणूस काहीतरी काम करू शकतो। जिथपर्यंत माहीतच नाही होतं एखादा अनोळखी माणूस तुम्ही जर बसवाल तर साहजिक आहे कोणालाही वाटणारच की हा नक्की आपल्या समाजासाठी चांगलं काम करेल का, त्याची क्षमता आहे का, हे वाटणं साहजिक आहे, त्यात काही नवल नाही। पण त्याची काम करण्याची पद्धत आणि काम बघितल्यानंतर नक्कीच त्यांना प्रेम आलं हेही तितकंच खरं आहे। एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रभर हिंदी मराठीवाला मुद्दा गाजत आहे, सध्या ते आज इथे पण बघायला मिळालं, त्याबद्दल नाही, आपण जर पाहिलं तर माझ्या भाषणात सुद्धा मी सांगितलं की आता जनगणना होणार आहे, त्याच्यात आपण सगळ्यांनी एकच म्हणायचं की आम्ही ब्राह्मण आहोत। मग हिंदी भाषिक असो, मराठी भाषिक असो, कुठलेही भाषिक असो, ब्राह्मण एके ब्राह्मण। सतीशजी, मला सांगा, आज परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणजे कॅबिनेट मंत्री आहेत आशिष दामले यांचं या ठिकाणी उद्योजकता विकास सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थिती होती। आपणही उद्योजक आहात, याच्यामध्ये कुठे पार्शलिटी झाली असं बोललं जातं? आज मला असं माहीत झालं मी मार्केटमध्ये जात असताना की मूर्तिजापूरला सालासरमध्ये उद्योजक मार्गदर्शक शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या शिबिराच्या आयोजनमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय दर्जाचे राज्यमंत्री आशिषजी दामले साहेब, कॅप्टन आशिषजी दामले हे प्रमुख उपस्थित आहे। त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। तर मला असं माहीत झालं तर मला श्रीकांत जोशींनी आवाज दिला, मी ते ताफा पाहिला त्यांचा गाड्यांचा विनायक वारेंच्या घरी, तर मी मग स्वतःहून तिथं गेलो। मला या कार्यक्रमाविषयी किंवा या परशुराम आर्थिक महाविकास मंडळाचे कॅप्टन देणार आहे अशी कोणती माहिती कोणत्याही समाज बंधूकडून भेटली नाही। तर मला एक सांगा की आज जो कार्यक्रम झाला यामध्ये हिंदी आणि मराठी हा वाद कुठेतरी चर्चेवर आला असं बोललं जात आहे, कुठेतरी अशी पार्शलिटी केली गेली का? हिंदी ब्राह्मण आहे, मराठी ब्राह्मण आहे? 66 वर्ष वय आहे माझं। मूर्तिजापुरात जन्मलो मी। विविध क्षेत्रात मी काम केलेलं आहे, धार्मिक, राजनीतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो। भारतीय जनता पार्टीची इथं जे आज 4 टर्मचे आमदार हरिजी पिंपळे आहे यांची पृष्ठभूमी, त्यावेळेस मी शहराध्यक्ष होतो। मी घर घर चलो अभियान मेहनत करून इथं पार्टी उभी केली आणि कार्यकर्ता जोडले प्रामाणिकपणे। मी राष्ट्रीय स्वयंसेवकाचाही स्वयंसेवक आहे। 3 पिढ्यापासून माझे आजोबा, वडील आणि मी आणि माझा मुलगाही। पण इथं मला असं दिसून आलं मूर्तिजापुरात विशेष की इथं काही ब्राह्मण समाजाचे विशेष लोक यांनी अधिपत्य करून संस्था ताब्यात घेतलेली आहे, ते दुसऱ्याला इन्व्हॉल्व होऊ देऊ शकत नाही। मला असं अनुभवनी मला खात्री झालेली आहे। तर या कार्यक्रमाची तर मला माहिती भेटलीच नाही। याच्यानंतरही त्यांना काही व्यक्तिगत काम असेल माझ्याविषयी किंवा मी बोलू शकतो माझ्या पर्सनॅलिटीच्या माध्यमातून, तर ते तुरंत फोन करतात, अरे सतीशजी या ना। पण या अशा कार्यक्रमात हे सर्व शाखीय ब्राह्मण जे आयोजन होणार आहे, देवेंद्र फडणवीसची जी कल्पना आहे आर्थिक ब्राह्मण लोकांना मजबूत करण्याची, ही फार चांगली कल्पना आहे। पण या कल्पनेच्या माध्यमातून जे लोक काम करून राहिले, ज्यांना जोडून हे काम आपण करून राहिलो विविध
ठिकाणी त्याच्यामध्ये 100% पार्सॅलिटी होऊन राहिली. हिंदी भाषिक किंवा राजस्थानी ब्राह्मण, गौड ब्राह्मण, शाखा पुष्कळ ब्राह्मणांचे, पण याच्यात विशेष लोक महाराष्ट्रीयन ब्राह्मणी पूर्ण नाही, त्याच्यातही विशेष काही लोक आपलं आधिपत्य दाखवण्यासाठी मिसगाईड करून हे सर्व कार्यक्रम मतलब खराब करून राहिले, डावून राहिले. हे व्यवस्थित नाही आहे. परत असा एवढा मोठा कार्यक्रम झाला, कॅबिनेट मंत्री आमदार कुठेतरी काय नेमकं आहे हे? सर्वात प्रामुख्याची गोष्ट अशी आहे, भारतीय जनता पार्टी ही प्रामुख्यानं आयडियोलॉजीवर निर्भर होणारी पार्टी. आयडियोलॉजीला लोक जुळून राहिले, पार्टीचे व्यक्ती पाहून नाही. आणि भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणे चालणारी पार्टी आहे. कोणताही कार्यक्रम असो, व्यक्तिगत किंवा प्रत्यक्ष पार्टीच्या माध्यमातून होणारा, तर हा तर परशुराम आर्थिक महामंडळ, त्याच्यात उद्योजक विशेष म्हणजे समाजाला प्रतिनिधित्व करणारा कार्यक्रम, त्याच्यात मूर्तिजापूरचा 4 टर्मचा आमदार इथं आहे, विधायक आमच्याकडे आहे, त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे. प्रथम नागरिक भारतीय जनता पार्टीचे युवा, त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे. त्यांना कोणती माहिती दिली नाही, त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण देण्यात आलं नाही. हा मेसेज जनतामध्ये, पब्लिकमध्ये गलत जाणार आहे. म्हणून वरिष्ठांनी याच्यावर विशेष लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी स्वप्नील जामणिक, मूर्तिजापूर.